इकडे पोरं ट्रिपला आले त्याचं काही त्यांना घेणं देणंच नाही. जे उठा ते रूमवरून खाली आलं का डायरेक्ट फिरायला जाते बाहेर. तर नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या कोकण ट्रिपच्या 5व्या भागामध्ये. आपल्या ट्रिपचा आज दुसरा दिवस होता आणि आम्ही सगळे पोरं ट्रिपला गेलतो, त्यामुळे मनसोक्त आनंद घेतला. या 2 दिवसात आम्ही आमच्या घरचं सगळं टेन्शन विसरून गेलतो. आज आम्हाला सकाळी लवकरच रूम मधून चेकआउट करायचं होतं, पण त्याआधी आम्ही उरकून तयारच झालतो. मग आलो खाली चहा प्यायला. दिलेल्या टाइमला चेकआउट नाही झालं तरी चालेल, पण इकडे आपला चहा पिऊन झालाच पाहिजे. नंतर शेवटी आम्ही सगळ्यांनी आमच्या बॅगा घेऊन तिथून चेकआउट केलं आणि आजचा आमचा पॉईंट होता की रत्नागिरी मधीलच रत्नदुर्ग किल्ला पाहायचा. किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री केल्या 2 पट्ट्यांची डायरेक्ट भांडणं व्हायला लागली होती. हा किल्ला पण समुद्राच्या पाण्याने तिन्ही बाजूने वेढलेला आहे. आपण त्या ठिकाणचा जो नजारा होता ना, तो डोळ्यांनीच पाहण्यासारखा होता, कारण की मी तो शब्दात नाही व्यक्त करू शकत. आम्ही ना तब्बल 400 ते 450 किलोमीटर एवढं लांब आलतो, पण आम्हाला ना असं वाटलंच नाही की आम्ही आमचं घर सोडून एवढं लांब आलोय. खरंच पोरांबरोबर ट्रिपला जाण्याची ना मज्जाच वेगळी असते. इकडे या दोघांचं सेपरेटच फोटो काढायचं काम चालू होतं. याला आम्हाला घेतलं असतं राव. इकडे किल्ला पाहून आम्ही खाली आलोच आणि या किल्ल्याच्या जवळच रत्नदुर्ग शिवसृष्टी तेच पाहायला जायचं होतं आम्हाला. इथं आल्यावर समजलं की याचं अजून काम चालू आहे, तर इथं आम्हाला काही तिकीट वगैरे फाडायलाच नाही लागलं. मग चला काही का होईना आपलं फ्री मध्ये काम झालंच राव. आतमध्ये एंटर केल्या आपल्याला समोरच महाराजांची मोठी मूर्ती दिसते. आता या ठिकाणी ना बऱ्याच किल्ल्यांचे ना सिमेंट कॉन्क्रीट मध्ये लहान साईजचे मॉडेल तयार करून ठेवले होते. हे सगळं पाहून झाल्यानंतर आम्ही निघतो दुसऱ्या लोकेशनला. राहिलेला भाग आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये पाहू.